बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करत असताना दोघेही या ठिकाणी हवेचे वातावरण बदलल्यामुळे येऊन या दगडावर पडले आणि दोघेही मृत्युमुखी पडण्याची घटना घडली। केरीपेंडे हांगासर पॅराग्लायडिंग दुर्घटनेन दोघांक मरण। पुण्याची एक पर्यटक आणि पॅराग्लायडिंग पायलट या ऍक्टिव्हिटीचो अनुभव घेता असताना पॅराग्लायडिंगाची एक दोरी तुटिल्ल्यान ती दोघांय थेट डोंगरार वचून पडली आणि तातूनच जबर जखमी जाल्ल्यान तांकां दोघांकूय मरण आयले। पुण्याची पर्यटक शिवानी दाबाळे ही 26 वर्षाची आसून आपल्या एका इश्टा वांगडा गोंयांत आयिल्ली, मात दुर्दैवी अपघातांत तिका मरण आयले, तर पॅराग्लायडिंग पायलट सुमन नेपाली हाकाय मरण आयले। या संबंधान मांद्रे पुलिसांनी पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर जे मूळ उत्तर प्रदेशाचे आसा तांच्या विरोधान गुन्यांव नोंद केला। मजगती तपासा दरम्यान ही पॅराग्लायडिंग कंपनी संबंधित खात्याच्या परमिशना शिवाय चलताली हे मुखार आयले। त्याचप्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षितेच्या बाबतीत जे कितें करूंक जाय ताचे कडेन दुर्लक्ष केल्ल्याचे पोलीस तपासात मुखार आयला। एक्चुअली खरं म्हणजे सांगपाचें म्हणजे हो जो स्पॉट हा पळय हो स्पॉट एक्चुअली पॅराग्लायडिंगाचो स्पॉटच न्हू। कित्याक तेजें कारण सांगता, हांगा जर समज चुकून सुद्दां जर सकयल कोण तरी पडलो जाल्यार तो मेळपाकूय डिफिकल्ट आहे। सिंगल जर पर्सन कोण तरी येयलो चुकोन आनी समज तेणी ट्राय केली हांगासर पॅराग्लायडिंग करपाची जाल्यार तो हांगा पडलो जाल्यार सुद्दां मेळचो ना। अशें हांगा कडेलोट म्हणटा तसो कडो आसा, हांगा कडोच म्हणटात। पयलीं पासून हेका कडो म्हणटाले। समज गोरवां सुद्दां कोणाची पडली जाल्यार ती मेळत नासली पयलीं, हांगा गोरवां येतालीं तेन्ना। आतां अशी परिस्थिती जाल्या की हे जे पॅराग्लायडिंग करता हे खंय तरी भितून लिगली करता इलिगल करता काय म्हाका खबर ना, पूण माझें इतलेंच म्हणणें आहा की हांगासर पॅराग्लायडिंग करतना तेंच्यांनी प्रिकॉशन घेवंक जाय। एटलिस्ट गव्हर्मेंटाची सगळी फॉर्मेलिटी तरी करूंक जाय, कायदेशीर लायसन तरी काडून ते करूंक जाय। आनी मेजर जे आहा पळय म्हाका दिसना लोकल कोणूच ना हांगासर पॅराग्लायडिंग करणारो, सगळे बिगर गोमंतकी आनी ते जाय ते आपणान करता। पर डे ना म्हटल्यार तरी 30-40 लोक हांगच्यान पॅराग्लायडिंगाचे हे घेता, मौज मजा करून वयतात, म्हणजे पॅराग्लायडिंगाचे एन्जॉयमेंट करतात। पूण तेका खंय तरी कन्सर्न डिपार्टमेंट आहा तेंच्यांनी खंय तरी रिस्ट्रिक्शन हाडून तांकां परमिशनां दिवंक जाय। गव्हर्मेंटाचोय रेव्हेन्यू वाडटलो तेतून। विदावट परमिशन हे कोण तरी येता आनी कोणी तरी हें करता पॅराग्लायडिंग, जाका एक्सपिरियन्स ना तो हें करता, तेचे हो कालचो इन्सिडंट घडलेलो आहा। कारण काय, तो पॅराग्लायडिंग हेका टायम आसता, खंयच्याय टायमार जर तूं पॅराग्लायडिंग केलें जाल्यार तें शक्य जायना। कित्याक ताका क्लायमेट म्हणजे वारो तसो जावं पडटा, हवामान तशें जायें पडटा त्या प्रमाणे। आनी तेतून जर नीव आसलो जाल्यार तो खंय तरी असोच इन्सिडंट जावन आपलोय जीव घालयता आनी बरोबर आसलेल्यांचोय जीव घालयता। हो आता जो इन्सिडंट घडला पळय तेतून पर्यटनाचेर काय परिणाम जातलो फ्युचराक? अशेंच जर इलिगली चलत रावले पॅराग्लायडिंग जर? मेन म्हणजे कितें जालां, कन्सर्न डिपार्टमेंट आहा तेचे कडेन कोण एप्रोचूच जायना। तांकां दिसता कितें आमकां थंय पयशे फारीक केल्या उपरांत एकदां हें जाल्या उपरांत मागीर आमकां हें जातलें तशें जातलें अशें कितें तरी दिसता आसतलें। पूण खरें म्हणजे पर्यटन खात्यान तेंचेर कडक निर्बंध हाडून तांकां अंडर आपले अंडर खंय तरी हें करूंक जाय, दवरूंक जाय, जेणे करून पर्यटन खात्याचो रेव्हेन्यूय वाडटलो। कन्सर्न डिपार्टमेंट इवन कोस्टल पुलीस आहात त्यांचे कडसून त्यांची NOC घेवंक जाय, जेणे करून कन्सर्न डिपार्टमेंटाचो जास्तीत जास्त रेव्हेन्यू वाडटलो। म्हाज्या हिशोबा प्रमाणे हे जे आसा पळय पॅराग्लायडिंग एडवेंचर हे टुरिझम डिपार्टमेंटान आपल्या अंडर दवरूंक जाय, तांकां आपले अंडर रजिस्टर करून तांकां हांगासर हें करूंक जाय। ओके विलास, एक हालीच एक व्हिडिओ व्हायरल जाला की केरये बिचाचेर सॅक जी आसा सॅका रेस्टॉरंटा ती दिवपा खातीर मेजरमेंट करता खातीर टुरिझम डिपार्टमेंटाचे ऑफिसर इल्ले आनी त्या टायमारूय हांगासर व्हडा प्रमाणान 10-12 पॅराग्लायडिंग चालू आशिल्ले इलिगली। कित्याक एक्शनी जायना त्या पद्दतीन? म्हाका तरी दिसता की हे पळय कन्सर्न जे डिपार्टमेंट ऑफिसर आहात पळय हेंच्यांनी आपल्या फुड्यान जे कितें इलिगल चलता तेचेर खंय तरी कंट्रोल हाडूचो असो म्हाका तरी दिसता। कित्याक काय म्हणजे हे पळय एक तर ते इलिगल चलयता जाल्यार गव्हर्मेंटाचो रेव्हेन्यू बुडयतात ते मेन म्हणजे, आनी तेतून करून ती रिस्क आसता। इलिगल म्हणटकनी फाल्यां सकाळी कितें घडलें जाल्यार तांकां ना इन्शुरन्स मेळूंक शकना, ना कितेंच क्लेम करूं शकनात ते।
कित्याक आयज जो हे घडणूक घडल्या पळय तेचे वयल्यान तरी म्हाका तरी दिसता अशें इन फ्युचरान इन्सिडंट जावचे न्हू। हेचे पयलीं अशें घडलेले आहा, ताका लागून ते कन्सर्न ऑफिसर कोण जे विजिटाक येतात पळय हांगासर तेंच्यांनी दोळे झाक करचे न्हू, जेणे करून त्यांच्या फुड्यान असले एक्टिविटीज जाता ते तेंच्यांनी एवॉयड करचे न्हू, जेणे करून तांकां हाडून कितें तरी बाबा तेचेर सोल्युशन काडचें किंवा तांकां तरी परमनंट बिजनेस दिवचो, तेतून करून गव्हर्मेंटाक रेव्हेन्यू मेळतलो। नमस्कार, सध्या आम्ही केरी समुद्र किनारी भागातील वरच्या जो डोंगर माळरान आहे, पठार आहे, त्या पठारावर आहोत आणि या पठारावर मागच्या कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पॅराग्लायडिंग पर्यटनाशी निगडीत असलेला व्यवसाय सुरू असतो। परंतु या व्यवसायाकडे स्थानिक पंचायत म्हणा, सरकार म्हणा किंवा लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होतंय की काय अशी स्थिती निर्माण झाली आणि काल या ठिकाणी बेकायदेशीर पॅराग्लायडिंग करत असताना पुणे येथील एक 25 वर्षीय युवती शिवानी दाभाळे आणि जो पॅराग्लायडिंग करत होता त्याचा पायलट सुमंत नेपाळी, हा दोघेही या ठिकाणी हवेचे वातावरण बदलल्यामुळे येऊन या दगडावर पडले आणि दोघेही मृत्युमुखी पडण्याची घटना घडली। त्यानंतर पोलिसांना, कोस्टल पोलिसांना जाग आली आणि या घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला। परंतु या पॅराग्लायडिंग करत असताना जो मालक पॅराग्लायडिंगचा होता तो शेखर नामक व्यक्ती आणि त्याच्याकडे कसल्याच प्रकारचे परवाने नव्हते। मागच्या कित्येक वर्षापासून समुद्र किनारी भागात कसल्याच प्रकारचं पॅराग्लायडिंग किंवा पॅराशूट म्हणा अशा विविध प्रकारचे व्यवसाय करण्यास मनाई करणारा ठराव केरी ग्रामसभाने सर्वानुमते मांडला होता, परंतु त्याची आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही आणि अशा बेकायदेशीर व्यवसायाला कोण थारा देतो असा आता सध्या प्रश्न निर्माण झाला। काल या ठिकाणी एक पर्यटक आणि जी युवती आपल्या मित्रासोबत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आणि त्याचप्रमाणे पॅराग्लायडिंग या ठिकाणी किनारी भागात जर आपण फिरत असलो तर वरच्या बाजूला पॅराग्लायडिंग चालू असल्याचं, पॅराशूट चालू असल्याचं दिसून येते, त्यामुळे तीही आकर्षित झाली आणि ही पॅराग्लायडिंग करण्यासाठी आले। मुख्य रस्ता तो या ठिकाणी येण्यासाठी किमान 3-4 किलोमीटर लागतात, परंतु व्यवस्थित रस्ता नाही, रस्ता नसतानाही दोंडे, दगड, डोंडे याचा वाट काढत काही पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येऊन बेकायदेशीर जो पॅराग्लायडिंग शो असतो, पॅराग्लायडिंग व्यवसाय असतो, त्या व्यवसायाला प्राधान्य देत असल्याचं चित्र दिसून येतं। तर दुसऱ्या बाजूने मागच्या 4 दिवसापूर्वी एक पर्यटन खात्याचे अधिकारी आणि सॅग व्यावसायिकांना सॅग मोजणी जमीन मोजून मापून देण्यासाठी अधिकारी किनारी भागात आले होते आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात या डोंगर पठारावर बेकायदेशीर पॅराग्लायडिंग चालू असल्याचंही चित्र आणि तशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, परंतु त्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं जाणून बुजून दिसून येत आहे। सरकार पर्यटन व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि कायदेशीर जे धंदे आहेत ते कायदेशीर धंदे करत असताना खूप अडचणी येतात। सरकारला महसूल द्यावा लागतो, विविध प्रकारची लायसनं घ्यावी लागतील, परंतु या पॅराग्लायडिंग करत असताना शेखर नामक व्यक्तीने आजपर्यंत कसल्याच प्रकारचे परवाने घेतले नाही आणि तशा प्रकारचा त्यांच्या विरोधात मांजरे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला आहे। परंतु हा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय करत असताना जर परवाने नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची एका बाजूने आपले स्थानिक आमदार जित आरोलकर यांनीही मागणी केलेली आहे। त्यांनी मागच्या वेळी सरकार आणि पर्यटन खात्यालाही नमूद केलं होतं की जे बेकायदेशीर या ठिकाणी पॅराग्लायडिंग करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी। कोस्टल पोलिसांनाही त्यांनी सूचना दिली होती, परंतु या सर्व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली। या घटनेत जे 2 व्यक्ती मरण पावले आहेत त्यामुळे पर्यटनाला डाग लागण्याचा प्रसंग घडलेला आहे। भविष्यात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे बेकायदेशीर मग जलतरण करणारे असतील, बोटिंग करणारे बेकायदेशीर व्यवसाय असेल, पॅराग्लायडिंग करणारे असेल, पॅराशूटमध्ये उडवाउडवी करणारे अनेक व्यवसाय इलिगली असेल तर सरकारने यावर अंकुश ठेवून जे कोण लिगली आहेत त्यांना लिगली व्यवसाय करण्यास प्राधान्य द्यावे आणि बेकायदेशीर व्यवसायाला
नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.